So, hello guys, good morning, a happy new year to all of you. We have a plan that today we are going to the Gagangiri Maharaj Mutt at Khopoli. So, this vlog is going to be all about it, and you are going to stay tuned till the last. Now, let's begin our vlog. Let's go. सो गाइज नाव वी आर ॲट द खोपोली रेल्वे स्टेशन. आम्ही सकाळी 8ची ट्रेन पकडली होती अँड नाव इट इज 10:30. आम्ही इथे खोपोलीला पोचलेलो आहोत. आणि काय स्टेशनच्या बाहेर आल्यावरती तुम्हाला हा मॅप दिसतो. इथे तुम्हाला सगळे प्लेसेस दिलेले आहेत की तुम्ही कोणत्या कोणत्या प्लेसेस खोपोलीमध्ये व्हिजिट करू शकता. सो गाइज ट्रेनमधून येताना आज खूप गर्दी होती बिकॉज इट इज 1st ऑफ जानेवारी आणि हा तिथून इथपर्यंत झोपून आला आहे. बघा किती झोपलं. गाइज गगनगिरी महाराज मठ हे वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. म्हणजे खोपोली स्टेशनपासून अगदी 5-10 मिनटावर वॉकिंग आहे. तर तुम्ही वॉकिंग येऊ शकता. आज जरा जास्तच गर्दी होती, म्हणजे खूप गर्दी होती कारण आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे. सो मोस्ट ऑफ द लोक आले होते, त्याच्यामुळे फार मोठी लाईन होती. एंट्रीसाठीच खूप मोठी लाईन होती, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही मठाच्या आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे आतमधलं. आणि आज प्रचंड गर्दी असल्यामुळे त्यांनी इकडे रांगेचं नियोजन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता भली मोठी रांग आहे. आणि हे आहे त्याचं मुख्य प्रवेशद्वार. इकडून एंट्री आहे आणि इकडे समोरच तुम्ही बघू शकता की महाप्रसादाची ही लाईन आहे. तर आता आम्ही तिकडेच उभे आहोत बिकॉज त्याची 1 वाजेपर्यंतच वेळ असते. आणि हा दृश्य तुम्ही समोरचं बघू शकता किती सुंदर आहे. इकडे फाउंटन्स पण आहेत पण सध्या ते बंद आहेत समोरचे. आल्यावरती असं दृश्य आहे मठाचं जे की खूप सुंदर आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित छान मेंटेन पण केलेलं आहे. इथे हात धुवायला पाय धुवायला पाणीसुद्धा आहे. इकडे समोर तुम्ही बघू शकता इकडून मठात आतमध्ये जायचा रस्ता आहे. आणि इकडे बघू शकता समोर छान असं ओम लिहिलंय. आणि आम्ही महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभे आहोत. हे आहेत महाप्रसादाचे कुपन्स जे प्रत्येकी 20 रुपये आहेत. म्हणजे 20 रुपये 1 ताट असं महाप्रसादाचे हे कुपन्स आहेत. मी आता आतमध्ये आलो आणि इकडे तुम्ही समोरच बघू शकता किती सारे माकडं आहेत. इथे या परिसरात ना खूप सारे माकडं आहेत आणि आता मला इथे समोरच 4-5 माकडं बघायला भेटलेत. आणि ही आहे पातालगंगा नदी. आणि आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. पूर्ण इथून अशी फिरून फिरून लाईन आहे आतमध्ये जायला. आणि ही पातालगंगा जी नदी आहे त्याच्या ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथे आपल्याला जायचं, इकडे दर्शन घ्यायचं. आणि हे दृश्य फारच छान आहे. म्हणजे खूप छान वाटतं इकडे आल्यानं, प्रसन्न वाटतंय. मुख्य म्हणजे तुम्ही ही जी नदी बघताय ना त्याच नदीमध्ये गगनगिरी महाराज यांनी तप केलंय, योग केलंय वर्षानुवर्ष. पण आता सध्या नदीला पाणी नाहीये, नाहीतर पावसाळ्यात इथे खूप पाणी असतं. आतमध्ये एवढी मोठी लाईन आहे आणि इकडे पण बाहेर एवढी मोठी लाईन आहे आणि अजिबात लाईन हलत नाही. किती वेळ आम्ही इथेच थांबलोय. फायनली आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे आता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभे आहोत. तुम्ही बघू शकता गगनगिरी महाराजांचं आसन सुद्धा ठेवलेलं आहे, त्याचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्याचं छान दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही आलेलो आहोत महाप्रसादाच्या लाईनमध्ये. इकडची अरेंजमेंट तुम्ही बघू शकता किती सिस्टमॅटिक आहेत. सगळे एकदम प्रॉपरली प्रसादासाठी बसलेले आहेत. आता 1-2 वाजलेले आहेत तरी तुम्ही बघू शकता किती लाईन आहे. आणि इकडे असं गार्डन सारखा एरिया आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता श्री चैतन्य गगनगिरी महाराज यांची प्रतिमा आहे. कारण का मी मगाशी दर्शन घेताना नाही व्हिडिओ काढू शकले, सो तुम्ही इकडून बघू शकता. इथे असंच रोज महाप्रसाद असतो. फक्त कुपन काढायची वेळ ही 1 वाजेपर्यंत असते. आणि इथे असं रांगेत राहून अन्नप्रसाद घ्यायचा आहे. अन्नप्रसादामध्ये डाळ भात, जिलेबी, चवळीची भाजी आणि ताक होतं. आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता की हे असं एवढं सुंदर असं छान आतमधलं मठाचं दृश्य आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत मठाच्या पलीकडच्या बाजूला. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा मोकळी एरिया आहे, म्हणजे असं गार्डन आहे, हिरवगार असं पूर्ण मोकळी जागा आहे. खूप मोठा एरिया आहे हा. आणि समोरच ती मठाची जागा आहे. इकडे तुम्ही बघू शकता हे मठ आहे आणि त्याच्या या साईडला ही पूर्ण ओपन स्पेस आहे, गार्डन आहे, जे तुम्ही खेळू शकता, बसू शकता. आणि इकडे असा रोड आहे आणि ह्या साईडला अशा गाड्या लावलेल्या आहेत. आणि हा जो समोरचा तुम्ही रस्ता बघताय तो गुहेकडे जाण्याचा रस्ता आहे.
यार इकडे उंबराच्या झाडावर तुम्ही बघू शकता 2 माकडं आहेत. माकडं नाही म्हणजे वानर, म्हणजे लंगूरचा एक प्रकार आहे. तुम्ही बघू शकता 2 जण आहेत आणि त्यांची शेपूट किती मोठी आहे यार. इथे समोर तुम्ही बघू शकता आयुर्वेदिक गगनगिरी मसाज सेंटर, म्हणजे गुहेकडे जातानाच हे तुम्हाला लागेल. आणि इकडे समोर असं ओपन स्पेस आहे. मीन्स हे असंच मोठं असं ओपन स्पेस आहे आणि असा एरिया आहे. तर इकडून आपण चालत आलेलो आहोत आणि आता आपण इकडे चाललो आहे गुहेकडे. आणि इकडे खरंच छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. सगळी अशी ओपन स्पेस आहे. आणि हां, इकडे तुम्ही बघू शकता की इकडे बायोगॅसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, आणि इथे हे आहे गौशाला आहे. तर आता आपण तिथेही जाऊयात. इकडची गोशाळा बघूयात. इकडे तुम्ही बघू शकता व्हाईट कलरची अशी मस्त छोटीशी गाय आहे आणि त्याच्या पाठीमागे पण आहेत, म्हणजे इथे भरपूर साऱ्या गायी आहेत. गायी नाही आहेत म्हणजे छोटे छोटे गायीचे पिल्लू जे आहेत. वासरू आहे तिकडे, भरपूर सारे वासरू आहेत. किती क्यूट आहे, तुम्ही बघू शकता. त्यांना वेगळीकडे ठेवलं आणि गायींना तिकडे दुसरीकडे ठेवलं आहे. ते आम्ही बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता इकडे किती सारे गाय आहेत. सगळे असे रस्त्यावरती आलेत, अर्धे तर, आणि अर्धे तिकडे हे खातात. गाईज ऊन खूप आहे, बेकार ऊन आहे. आणि मी देवमला सांगितलेलं कॅप घेऊन, मी त्याच्या हातात कॅप दिली होती तरी पण तो घेऊन नाही आला. आता त्यालाच उन्हातून जावं लागतं बिकॉज प्रचंड ऊन आहे आता, कारण का 1-1:30 वाजलेला आहे म्हणून जास्तच ऊन आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता अशी चालायचं आहे. तर इकडे त्यांनी चालायची सोय केलेली आहे, कारण का उन्हामुळे पाय भाजतील म्हणून. हे एक चांगलं आहे, कारण असा रस्ता आहे इकडून तुम्ही चालू पण नाही शकत, कारण का दगड खूप पायाला टोचत आहेत. आणि असं तुम्हाला बिना चपलांचं जायचं ह्या रस्त्यावरून पूर्ण त्या गुहापर्यंत. तर त्यामुळे हे त्यांनी एक चालायची सोय केली, ते चांगलं आहे. साईडला तुम्ही असं काय दृश्य बघू शकता, जिथे मे बी पावसाळ्यात इकडनं धबधबा वाहत असेल, बिकॉज तसंच ते दिसते. आणि इकडे समोर पाण्याची टाकी आहे, तर इकडे पिण्याचं पाणी मिळेल, तर तुम्ही इथून पाणी पिऊ शकता. इकडे बसून तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. इकडे या झाडावरती पण तुम्ही बघू शकता 2 माकडं आहेत आणि इकडे पण माकडं आहेत. म्हणजे ह्या परिसरात ना भरपूर सारे माकडं आहेत. त्या गाडीवरती, लाल गाडीवरती पण एक माकड आहे. झाडाखाली छोटंसं मंदिर आहे. ओ माय गॉड, हा बघा माकड माझ्या किती जवळून गेलाय एकदम, तुम्ही बघू शकता. तर आता आपण गुहेच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि इकडे बॅनर लावलेला आहे. ते स्पष्ट सांगितलेलं आहे की गुहेत शांतता ठेवा. तर गुहेत जायचा रस्ता चालू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे पाण्याचे टाकी आहे. आणि वाव, इथे माकड आहे. तुम्ही बघू शकता माकड पाणी पितो. माय गॉड, तो बघा पूर्ण नळ चालू करून त्याच्यातून प्रॉपर असं पाणी पितोय. ती भारी, मला माझ्या ह्याच्यात पूर्ण शूट पण झालं. तर इकडून तुम्ही बघू शकता पायऱ्यांचा रस्ता चालू झालेला आहे. तर इकडून आपल्याला पायऱ्या चढत जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की पायऱ्यांच्या कठड्यावर वेगळे वेगळे झाडं लावलेली आहेत पूर्ण शेवटपर्यंत. आणि हे खालून आपण जिकडून चालत आलो तो एरिया. आणि आता आपल्याला असं इकडे वर असं चालत जायचं. आणि तुम्ही बघू शकता इकडून वरचं जे दृश्य आहे ते किती सुंदर दिसतंय. तर आपल्याला पूर्ण तिथपर्यंत जायचं आहे. आपण इकडे जवळ पोचलेलो आहोत आणि इकडे लिहिलं आहे की आपण इथे आपले चप्पल आणि सॉक्ससुद्धा काढायचे आहेत. आणि तुम्ही खालचा व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. वाव, खूप छान वाटतं. इकडे वरती असं आहे आणि इकडून खालचा व्ह्यू. ते वरती आल्यावर थंडगार पाण्याची सोय केलेली आहे. इथे पाण्याचे मडके भरून ठेवलेले आहेत, तर उन्हातून चालून आल्यावर इकडे तुम्ही पाणी पिऊ शकता. आता आपल्याला इथे वरती या गुहेत जायचं आहे. गुहेच्या आत शांतता ठेवायची होती आणि म्हणून मी जास्त काही शूट नाही केलं, कारण काळोख होता. तर हे त्याचं एंट्रन्स आहे. इकडून गुहेत आतमध्ये जायला रस्ता आहे आणि हे तिकडून एक्झिट आहे, म्हणजे गुहेच्या बाहेर येण्याचा रस्ता. तर इकडे पण आहे काहीतरी. इकडे तुम्ही बघू शकता काय मानवतेला शुभ संदेश हा गगनगिरी महाराजांनी दिलेला आहे. छान अशी देवीची मूर्ती आहे आणि खाली तुम्ही बघू शकता की पिंड आहे. जर तुम्ही वरून हा खालचा व्ह्यू बघितला तर किती छान वाटतं, किती सुंदर वाटते. असं वाटतं जवळजवळ खोपोली दिसते, एवढं सुंदर व्ह्यू आहे इकडचं. खाली चाललेलो आहोत रिटर्न. आणि आता आम्ही पायऱ्या उतरून तर खाली आलेलो आहोत. आणि इकडे तुम्ही बघू शकता माकडांची कशी मस्ती चाललेली आहे. अरे अरे अरे, इकडे तर तुम्ही बघू शकता एक माकड ना त्या रिक्षेमधून शर्ट घेऊन गेलाय.
आणि तो पूर्ण काढायचा प्रयत्न, वाकून बघतो त्या शर्टमधून. आणि काय खूप भारी आहे, खूप फनी आहे. तो बघा कसा चाललाय, वाव यार खरंच खूप. आणि त्याच्या पाठी अजून एक माकड आहे. अरे तो तर झाडावर चढला आणि त्याच्या पाठी दुसरा खाली एक माकड आहे. यार खूप फनी, खूप एन्जॉईंग हे व्ह्यू आहे. तो पूर्ण झाडावर गेलाय आणि इकडे तुम्ही बघू शकता भरपूर, इकडे पण माकडं किती सारे आहेत, भरपूर. म्हणजे ह्या परिसरात ना खूप. अरे खाली हे बघा कसे चाललेत एकदम जवळून. आणि तिथे छोटे त्याचे 2 पिल्लं आहेत. आणि इथे वरती एक आहे. खूप सारे माकड आहेत, खूप. वानर, माकडं, सगळे प्रजाती आहेत इकडे. तुम्ही बघू शकता किती क्यूट आहेत. तर आता आपण इथून खाली चाललेलो आहोत. ही जी माझ्या मागे आहे ती आहे गोशाला. खाली आल्यावर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे वेलनेस सेंटर आहे, मोफत औषध उपचार. तर तुम्ही इकडे पण विजिट करू शकता. आणि इकडून आपण आतमध्ये गेलेलो, हे मठाचं हे आहे. तर गाईज आता आम्ही मेन एंट्रन्सच्या इथे परत आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे यार. आता तर खूपच गर्दी झाली, म्हणजे आताचं टायमिंग आहे समथिंग 2 वाजलेत. तर गाईज आता आम्ही आहोत रिक्षेमध्ये. इकडून आम्ही जाणार खोपोली रेल्वे स्टेशन आणि मग तिकडून घरी रिटर्न. तर मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहोत. अँड आय होप तुम्हाला हा गगनगिरी महाराज मठ व्लॉग नक्की आवडला असेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.